तर स्वारगेटमध्ये पार्क केलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचारावर पुण्यासह राज्यभरामधून रोष व्यक्त होतोय। महिला सुरक्षेवर देखील प्रश्न उपस्थित होत आहेत। या घटनेवर विरोधकांनी जोरदार आंदोलन करत आवाज उठवला। भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी पुण्यात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांशी झालेल्या बाचाबाचीनंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही स्वारगेट चौकामध्ये घोषणाबाजी करून आंदोलन केले। यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। वातावरण आहे, आरोपीला अटक होत नाही। 50 तास झाल्यावर आज इथं योगेश कदम आले। योगेश कदम कुठल्या तोंडाने इथं सांगायला आले? दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत, पोलीस यंत्रणा काय करतेय? बरं, आरोपीला अटक होत नाही आणि जो लोकशाही मार्गाने आवाज उठवतोय, आम्हाला योगेश कदमांना जाब विचारायचा होता, भेटायचं होतं। राज्यात सारखी जी काही प्रकरणं चालली आहेत त्यांनी भेटू दिलं नसतं म्हणून आम्ही गाडीचे दरवाजे आहेत ते वाजवलेले आहेत, पण आम्हाला जबरदस्ती आणून इथं ताब्यात घेतलंय, अटक केली आहे। म्हणजे आरोपीला वेगळा न्याय, लोकशाहीमध्ये भांडतायत त्यांना न्याय। आता जर आरोपीला अटक झाली नाही तर मात्र मग आम्हाला कायदा सुद्धा हातात घ्यावा लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।